शिरूरमध्ये आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असा थेट सामना आहे आणि आता आढळराव पाटील यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर अमोल कोल्हे यांना कुटुंबाने त्यांचा औक्षण केलेला आहे आणि आता ते मतदानासाठी रवाना होणार आहेत आणि आज त्यांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली पाहायला मिळते, कारण की आज मतदान होते आणि या मतदानाचं आज पूर्णतः बंदिस्त होणार आहे आणि त्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून खरं तर जाऊया। आई, खरं तर मुलगा दुसऱ्यांदा खरं तर निवडणुकीच्या रिंगणात आहे, मात्र गेल्या वेळेसपेक्षा यावेळेचा सामना जरा अत्यंत कठीण आहे असं वाटतंय? आहे तसं कठीण, पण अमोल 100% निवडून येईल। मी मगाशी पण सांगितले 100% विजयी होणार, मला खात्री आहे। कशा पद्धतीने? कारण की गेल्या वेळेस कठीण होता, मात्र कलाकारातून येऊन देखील एकदा विजय मिळवला होता। आता जनतेने हातात घेतलेली निवडणूक, त्याच्यामुळे जनता सगळं बरोबर करेल एवढी माझी खात्री आहे। जनतेने हातात घेतलेले वहिनी, मात्र खूप प्रयत्न होते की अमोल कोल्हेंना आव्हान होतं, कारण की अजितदादांसारखं हे मोठं आव्हान खरं तर त्यांच्यासोबत होतं। कसं बघतं या सगळ्या आव्हानांकडे? आव्हान जितकं मोठं असतं लढायला तेवढीच जास्त स्फूर्ती येते आणि साहेबांनी कामं केली आहेत, मायबाप जनता त्यांच्या पाठीशी आहे। त्यामुळे आता 4 जूनला येणारा जो निकाल आहे हाच हे सगळ्या प्रश्नांवर एक मोठं उत्तर असेल असं मला वाटतं। पण ज्या पद्धतीने हे सगळे आरोप आहेत ते देखील एक मोठ्या प्रमाणाचे पाहायला मिळाले होते, त्या आरोपांकडे कसं बघताय तुम्ही? आरोप प्रत्यारोप हे तर चालतच राहतात, त्यामुळे प्रत्येकाच्या भावना आहेत त्यांनी त्या व्यक्त केल्या। आपण किती मनाला लावून घ्यायचं हे आपल्या हातावर आहे। नक्कीच मनाला किती लावून घ्यायचं हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि खरं तर तुम्ही ह्या खरं तर मनाला लावल्या होत्या की नव्हत्या? मला असं वाटतं की आरोप प्रत्यारोप जे आपण म्हणतो या पद्धतीने वैयक्तिक आरोप करायला सुरुवात कोणी केली होती हे मायबाप जनता जाणते। बरं, हे आरोप होत असताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा सातत्यानं दाखवणं, याला जर कोणी नौटंकी म्हणत असेल तर हे माझ्या मनाला लागण्यापेक्षा या मायबाप स्वाभिमानी जनतेच्या मनाला जास्त ही गोष्ट लागते। परंतु जे प्रश्न मी उपस्थित केले हे प्रश्न पदाच्या गैरवापराच्या संदर्भामध्ये असलेल्या शंका उपस्थित केल्यात, मात्र त्याला कुणीही उत्तर देण्याचं औदार्य सुद्धा दाखवलेलं नाहीये। म्हणजे याचा अर्थ मायबाप जनताला जे समजायचंय ते